हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आजचा विषय आहे लग्नानंतर नवे जोडपेनं सासू सासऱ्यांबरोबर राहायचं का सेपरेट राहायचं. हल्ली काय झाले, आपण फॉरेनच्या संस्कृती फॉलो करायला लागलेलो आहोत. आपल्याला माहीत आहे फॉरेन कंट्रीजमध्ये लग्न झालं की नवरा बायको आपण आधी ते घर घेऊन ठेवलेलं असते किंवा भाड्यानं घेतलेलं असते, काही का होईना सोय केलेली असते, ते त्यांचे घरी जातात. सासू सासऱ्यांचे म्हणजे नवऱ्याचे आईवडिलांचे घरी जात नाहीत. हल्ली हल्ली आपल्याकडे पण असं झालेलं आहे. आता लगेच जात नाही, पण आधी सगळं करून ठेवलेलं असते. लग्न झाल्यावर 7-8 दिवसानं जातात. आता नुकतंच आपण बघितलं, आपले आधे बांदेकर भाऊजींचं मुलाचं लग्न झालं, लगेच मुलगा सून वेगळं राहायला गेले. त्यामुळे हे सेलिब्रिटीजना फॉलो करतात. किंवा कधी कधी आईवडिलांना पण वाटते उगी त्यांना आपला त्रास नको, उद्या आपल्यामुळे काही ह्यांचं बिनसलं असं नको, त्यामुळे त्यांचं ते राहू देत असं. हे बघा, कायम यंगस्टर्सांचं म्हणजे आपले मुलाचं सुनेचं ह्यांचं चुकते असं नाही. मी बघितले कित्येक वेळेला आपले पिढीतले आपले लोकांना म्हणजे आपल्या पिढीतले लोकांना पण वाटते नको बाबा, त्यांचं ते स्वतंत्र राहू देत, आम्हाला पण फ्रीडम पाहिजे. कोण ह्यांचं सगळं करत बसणार असं म्हणणारे लोक पण आहेत. म्हणजे कुठली एक बाजू अशी आहे आणि एक बाजू अशी आहे असं सांगता येत नाही. शेवटी माणूस हा प्रत्येकाचं स्वभाव वेगळे, सगळं वेगळं. आज मी हा विषय का निवडला म्हणजे परवा माझ्याकडे माझे एका मैत्रिणीचे मुलगा आणि होणारी सून आले होते. माझी मैत्रीण म्हटलं तरी ती माझ्यापेक्षा 13 वर्षांनं वगैरे लहान आहे आणि आता ते लग्न होणार आहे त्यांचं पुढच्या महिन्यात. त्यामुळे त्यांना लग्न ठरलं. साखरपुडा झाल्यावर मुलाचे आईबाबांनी सांगितलं, हवं ते तुम्ही तुमचं स्वतंत्र राहू शकता, आमचं काही ऑब्जेक्शन नाही. बघा, मुलाचे आई-वडिलांनी सांगितलं हवं ते तुम्ही राहू शकता, वेगळं स्वतंत्र राहणार ते राहावा, आमचं काही ऑब्जेक्शन नाही, आम्हाला काही आमच्या बरोबरच तुम्ही राहायला पाहिजे असं नाही. मग हे ना डाऊट आला, काय करायचं आपण. मुलीची आई म्हणाली, हा की बरंच आहे तुला. बघा कसं असते थिंकिंग माणसांचा माइंड. मी माइंडची स्टडी करते म्हणून. मुलीची आई म्हणाली, बरं की राहा वेगळं, काय ते बरं झालं ना, त्यांचं काही करत बसायला नको, ऐकत बसायला नको, राहावा. पण मुलगा आणि मुलगी खूप शहाणी वाटली मला, खरंच शहाणी. यंग आत्ताची पिढी असून जेमतेम 25शीची इथले असून मला खूप त्यांच्याबद्दल वाटलं. ते म्हणाले दोघंही, नाही मावशी, आम्हाला तरी एकत्रच आईबाबांबरोबरच राहायचं आहे. का म्हणजे एकत्र राहिलं की, ती मुलगी पण म्हणाली मला ह्यांचे घरचे सगळं रीती भाती काही हे सगळं कळेल. आणि तो पण म्हणाला आम्हाला आईबाबांचा आधार पण आहे, त्याच्याशिवाय कोणी एक मोठा माणूस आहे आपल्याबरोबर हे आम्हाला जाणवेल. हे बघा, आई वडिलांचं परमिशन आहे हवं ते वेगळं राहायला. परिस्थिती चांगली आहे सगळ्यांची, तरी ह्या मुलांना नाही एकत्रच राहायचं आहे. मला खूप आनंद वाटला. म्हणून म्हटलं मी, कित्येक वेळेला हल्लीची पिढी आपल्या पिढीपेक्षा खूप शहाणी आहे, समजूतदार पण आहे. आता एकत्र का राहायचं.
किंवा एकत्र राहायचं का नाही. एकत्र राहायचं नाही असं वाटते, त्या लोकांना वाटते आम्हाला प्रायव्हसी मिळेल, एकत्र राहिलं की प्रायव्हसी नाही. अहो कसली प्रायव्हसी. हल्ली प्रत्येक घरात तुम्हाला सेपरेट बेडरूम असते, फिरायला तुम्ही बाहेर जाता, प्रायव्हसी मिळतेच की. मग कसली प्रायव्हसी वेगळी पाहिजे. त्याच्याशिवाय एकत्र असलं तर थोडाफार कंट्रोल मोठ्यांचा लागतो का. म्हणजे हे 25शीचे तुमचे यंग एजमध्ये कधी कधी मोठ्यांचं थोडाफार कंट्रोल असलं की बरं वाटते. हे झाला एक गोष्ट. त्याच्याशिवाय आई वडिलांनी आपलं केले, लहानपणीपासून आपल्याला मोठं केले, सगळं केले. मग आपली पण ड्युटी आहे. त्यांचं वय होत गेल्यावर ते कोणाचेही आई वडील असू देत, मुलाचे असू देत, मुलीचे असू देत, त्यांचे उतार वयात त्यांची काळजी घेणं, त्यांचं करणं हे पण आपलं कर्तव्य आहे. नो डाऊट आता जॉबमुळे तुम्ही खूप लांब असाल, विदेशात असलात की गोष्ट वेगळी, पण एकत्र तुम्ही एकाच गावात आहात, ते एकत्र राहिलेलं केव्हाही उत्तम. हे माझं पर्सनल मत आहे. तुमचं मत काय आहे तर पण मला कॉमेंटमध्ये कळवा. आणि ह्याच्याशिवाय आई वडिलांनी पण जरा पथ्य पाळायला पाहिजे. फार इंटरफिअरन्स करू नये. कपडे म्हणा, आता अंगभर कपडे आहे ना, मग कुठले काय कपडे घाले ना, ड्रेस घालू देत, काही घालू देत, ठीक आहे. कुठेही उघड्या पडत नाही, कवर्ड आहे, मग ठीक आहे ना, घालू देत. तिचे आवडीचे रंग घालू देत. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण पण इंटरफिअर करू नये. आणि ॲटलिस्ट रात्रीचं एक जेवण तरी आपण सगळे एकत्र बसून करायला पाहिजे. म्हणजे एकमेकांची काळजी घेणं म्हणा, हे सगळं आपण करू शकतो. आता काही लोक म्हणतील नाही एकत्र नाही जमत. हा ठीक आहे ना, खरंच तुम्हाला एकत्र जमत नाही, सारखी घरात भांडणं होतात, वादावादी होते, ते काय करा, तुम्ही जवळच राहावा. रोज फोन आहे हल्ली, फोनवरनं तुम्ही एकमेकांशी कॉन्टॅक्ट करू शकता. पण आई वडीलला एवढं जवळचं आपल्याला कोणी नसते, हे एवढं लक्षात ठेवा मुलांनो. आणि आपले आई वडिलांना आपण मान देताना तो बाकी आपले रिलेटिव्सपेक्षा जास्त मान द्यायला पाहिजे. ते त्यांच्यापेक्षा कितीतरी वरचे आहेत. हे मी काय सांगते म्हणजे परवाची एक माझे नात्यातल्याची बाई भेटल्या होत्या. त्यांचे नातवाची मुंज झाली. मग कशी झाली हो मुंज सगळं विचारलं. त्या म्हणाले मुंज चांगली झाली की. मग ते बोलताना मला सांगितलं त्यांना साडीसुद्धा, म्हणजे नवऱ्याच्या आईला सुद्धा साडी बाकी आलेले पाहुणे मंडळींना देतात तसली घेतलेली होती म्हणे. तर त्यांना कुठेतरी खटकलं. त्यामुळे कधी आपण त्यांची आई वडील आपले बाकीचे रिलेटिव्सपेक्षा ते कितीतरी जवळचे आहेत, त्यांच्यापेक्षा स्पेशल आहेत, हे आपण आपले कृतीतनं बोलताना करून दाखवावं. आणि आईवडिलांना शक्यतो ऑर्डर देऊ नये. रिक्वेस्ट करा, बाबा तुम्ही हे काम करता का, किंवा आई एवढी तुम्हाला जराशी मदत कराल का, असं बोलताना जरा सॉफ्टनेस हे वापरा. आणि इन द बिगिनिंग तरी मला वाटते एकत्र राहावं. आणि कायमचं एकत्र राहता आलं की खूपच बरं. का म्हणजे तुमचे मुलांवर पण चांगले संस्कार होतात आणि तुम्हाला पण नोकरी करायला आणि काही करायला वेळ मिळतो. आणि आर्थिकदृष्ट्या बघितलं की खर्च पण कमी होतो. दोन वेगळी घरं म्हणजे दोन मोलकरणी म्हणा,
सगळं दोन दोन होते, मग 2 वॉशिंग मशीन, 2 फ्रीज, अमुक तमुक, त्यामुळे खर्च पण वाढतो. एकत्र राहिलात की खर्चावर पण नियंत्रण येते आणि एकमेकांबद्दल प्रेम, वेळेला काही लागलं एकमेकांना आधार होतो. त्यामुळे मला वाटते जमत असलं आपल्याला, बरं वाटत असलं तर एकत्र राहिलेलं कायम चांगलं. आपल्याला काय म्हणायचं आहे कमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.